तर बंधुबाबा अशोक खराचे पीए असल्याची चर्चेमध्ये असलेले रमेश हिंगे आता समोर आलेले आहेत। माझा खराशी संबंध नसल्याचं रमेश हिंगे यांनी म्हटलंय। काय सांगा तुम्ही ह्या थोरातांचे पीए असं म्हणून बोललं जात होतं, काय नेमकं सत्यता आहे? मी कॅप्टन खर्चचा पीए नाही, सर्वात म्हणतो। त्यानंतर मी कोणत्याही प्रकारे त्यांचे ट्रस्टी पण नाही आणि मॅनेजर पण नाही। मी एक शिक्षक आहे आणि दररोज सकाळी शाळेत जाणं आणि दुपारून घरी येणं आणि इतर वेळेस सुट्टीच्या दिवशी, याच्या आधी सुट्टीच्या दिवशी मी मंदिरावर जात असो स्वयंसेवक म्हणून। पीए अशी ओळख नेमकी कशी निर्माण झाली? माझ्या गावात काही हितचिंतक आहे, त्यांनीच पीए घोषित केलं मला। आता गावामध्ये असं बोललं की अनेक जमिनीची व्यवहार वगैरे वगैरे किंवा काही संपत्ती किंवा असं तुमच्या पण नावावर आहे किंवा तुम्ही पण त्याच्यामध्ये भागीदार आहात असं चर्चा आहे। नाही, आर्थिकमध्ये जर 1 रुपयाचा माझा त्यांचा व्यवहार नाही, भागीदारी पण नाही। आता जर चौकशीसाठी तुम्हाला बोलवलं तर तुम्ही जाणार का? बिनधास्त, मला काय अडचण आहे, मी जाऊ शकतो चौकशीसाठी, बोलायला ते जाऊ शकतो। कॅमेरामन अमित आडेसह कुणाल जायकर, TVN मराठी, मिरगाव, सिन्नर।